नमस्कार फ्रेंड, मी विद्या. मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आमच्या मलिग्रे गावामध्ये नवरात्रानिमित्त दुर्गामातेची मूर्ती बसवलेली आहे. तर त्या निमित्ताने लहान मुलांचे मोठ्यांचे काही असे खेळ वगैरे ठेवण्यात आलेले आहेत. तर त्या आपण या व्हिडिओमधून आज बघणार आहोत. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आमच्या गावामध्ये दरवर्षीच असे काही ना काही खेळ ठेवण्यात येतात. तर त्यातून महिलांना थोड्याशा रोजच्या कामातून थोडासा विरंगुळा, तर लहान मुलांचे प्रोत्साहन या निमित्ताने वाढते. तर असे बरेचसेच असे उपक्रम राबवले जातात. तर आपण बघूया काय काय खेळ खेळतायत मुलं, लेडीज वगैरे. तर हे नवरात्री बसलेले आहेत. तर इथे लिंबू चमचा स्पर्धेचं लहान मुलांचं आयोजन केलेलं आहे. तर इथे ते खेळ चालू आहेत. जय पाळ लवकर, गल्लीत कशी उड्या मारतेस? मैत्री साळुंगी बाद झालेले. गेली कोणतरी. महेश गोगडे पाडापट्ट्यावर आल्या करतो सोड. पहिले 3 स्पर्धकांनी जय पाळ लवकर पळ. जुई हळू, आपला 3रा नंबर फायनल आहे. प्रांजली पारदे, 3य क्रमांक जुई साळोखे. जय साळोखे बाद झालेले. बाबे हळू. अनिकेत इक्के, सर्वेश चौगुले, आदिनाथ एमेटकर. पळ लवकर, पळ. हळू जाता, आता हळू जा, हळू. राजू 2 3. तर इथे गोंडपाट शर्यत चालू होईल आता. नाही पोत कुठलं बारकच आणलं साहेब. गोंडपाट शर्यत. दुर्वा पळ लवकर. हळू जाऊ दे, हळू लई माग आहेत.
दुर्वा पळ लवकर. दुर्वा पळ. प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी सावंत. तृतीय क्रमांक सुकन्या बुगडे. द्वितीय क्रमांक साक्षी बुगडे. जया मार लवकर उड्या. जया पळ. आद्या धावतोय बघ, पळ लवकर. आद्या यावर्षी नवरात्र उत्सव मंडळ मलगरे यांना लाभलेले देणगीदार यावर्षी तर इथे संगीत खुर्ची चालू आहे. तर ह्या दोन मावशी बघा वयस्कर आहेत, तरी ते इतक्या सुंदर खेळता आहेत. तर मन आपलं जर तरुण असेल किंवा हौसी असेल माणूस, तर इथं वयाचं काही बंधन नसतं. कोण येणार? कोण तिकडे घराकडे जाणार तू? अच्छा, मी गेलो नाही गेल्या पापा. पणदाच्या तारायण पण धनाचा कवा मारला कानावर. कुठं गेला? हाय हाय. पाय पळ 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 पळ. अच्छा, मी गेलो नाही गेल्या पापा. पणदाच्या भेटत
तर असे काहीसे होते महिलांचे व मुलांचे गेम. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.